नमस्कार मैत्रिणींनो, अस्तित्व सांग कहाणी संघर्षाची घे भरारी यशाची या माझ्या नवीन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, 5वा भाग तुम्हाला सगळ्यांना खूपच आवडला आणि तुमच्याच प्रेरणेमुळं मी 6वा भाग लवकरच तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. 6वा 7वा भागमध्ये आपण माझं शालेय जीवन बघूया आणि त्यानंतर आपण माझ्या महाविद्यालयीन जीवनाकडे वळणार आहोत. खूप मोठा संघर्ष आहे, खूप मोठं आपल्याला अजून यशाचं शिखर पार पाडायचं आहे. थोडंसं सांगत मी तुम्हाला तिथपर्यंत आजच्या माझ्या आयुष्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर प्रसंग आहे मैत्रिणींनो 9वीचा. आणि 9वीला झालं असं की म्हणजे 7वी 8वीपासूनच मी तुम्हाला मागेच सांगितलं की शहनाज पठाण मॅडम माझ्या फेवरेट मॅडम होत्या. म्हणजे सगळ्याच फेवरेट होत्या, परंतु त्यातल्या त्यात मॅडमचं आणि माझं थोडंसं जास्त जमायचं. पठाण मॅडमचं आणि त्या उत्तम कवयित्री होत्या, लेखिका होत्या, साहित्यिक म्हटलं तरी चालेल. साहित्यिक होत्या त्या मोठ्या. आज नगरसारख्या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये त्या इंग्लिश मिडियमच्या प्राध्यापिका आहेत. शिवाय शब्दगंध पण चालवतात. सुनील भैया पण शब्दगंध चालवतात. तर मैत्रिणींनो, तर मॅडमचं मला प्रोत्साहन नेहमीच असायचं. हे मी तुम्हाला सांगितलं. आमच्या स्कूलमध्ये गॅदरिंग असलं की सगळीच्या सगळी जबाबदारी ही पठाण मॅडमवर असायची. प्रत्येक वर्गाचा कुठला डान्स बसवायचा, कुठलं गाणं बसवायचं त्यांचं, कुठला कार्यक्रम, कुठलं नाटक, हे पूर्णच्या पूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाची जबाबदारी ही पठाण मॅडमवर असायची. अगदी सूत्रसंचालनापासून सगळेच प्रोग्राम हे पठाण मॅडम बसवत असायचं. इतर मॅडमचाही त्यांना थोडीशी मदत व्हायची, पण पठाण मॅडमचा सगळ्यात जास्त पुढाकार असायचा. त्या पहिल्यापासूनच खूप हौशी होत्या. तर मी साधारण मॅडम कवयित्री असल्यामुळे मॅडमच्या कविता मी नेहमीच वाचत आली. परंतु मॅडमच्या कवितेमध्ये खूप असा सखोल अर्थ असायचा. आणि मी लहान होती, मला इतकं समजत नव्हतं की मॅडम जे लिहितात त्याचा अर्थ काय होतो. इतकं समजण्या इतकी मी मोठी नव्हते, परंतु तरी मी त्यांच्या कविता वाचत होती. आणि मला त्यांच्या कविता वाचता वाचता स्वतः कविता करण्याचा छंद निर्माण झाला. आणि मग मी साधारण किती तारीख आहे, पहिली कविता जी माझी लिहिली ती पहिली कविता मी मॅडमच्याच प्रेरणेतून लिहिली होती. 25/7/96 साली मी रानोमाळ ही माझी कविता लिहिली होती. ती अगदी बडबड गीत म्हटलं तरी चालेल तशी कविता होती, परंतु मी त्या मॅडमला दाखवली आणि मॅडमला पण आवडली. तर प्रत्येकाला आनंद होतच असतो की बुवा आपण काहीतरी केलं की पहिलं मॅडमला दाखवावं. तर मी पठाण मॅडम आल्या आणि त्यांना दाखवलं की मॅडम मी कविता केली बघा. त्यांचा क्लास संपल्यानंतर दाखवलं त्यांना खूप आवडलं. एक लाईन त्यात फक्त राहिलेली होती टाकायची. मला तिथे काय टाकावं ते सुचतच नव्हतं. तर मॅडमने ती लाईन पण पूर्ण केली आणि कविता पूर्ण झाली. तर ती कविता मी लिहून ठेवली, रानोमाळी ही कविता. तर मग ज्यावेळेस मॅडमने सांगितलं की तू लिहित जा, तुला आवड आहे तर तू लिहित जा. मग मी प्रत्येक टीचरला म्हणजे प्रत्येक मॅडमला क्लास संपला की ती कविता दाखवायची. तर मुलींमध्ये कुजबूज सुरू झाली की बघा ही काय कौतुक करते. लगेच मॅडम आलं, प्रत्येक मॅडमला दाखवती. आता पठाण मॅडमला तर दाखवली, प्रत्येक मॅडमला कविता दाखवती. बघा मॅडम मी कविता केली, बघा मॅडम. आता शाळेत असलं की ते थोडंफार चालतंच, काही हरकत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात असं असतंच. आणि प्रत्येक वर्गमैत्रिणी एकमेकींबद्दल थोडंफार कुजबुजत असतात. त्यालाच तर शालेय जीवन म्हणतात. तर मग मला खूप आनंद झाला की सगळ्यांना माझी कविता खूप आवडली. आणि मॅडमने पण सांगितलं की चल लिहित जातो म्हणून. आणि मग असंच लिहित मी छोट्या कविता करायला सुरुवात केली. काही चारोळ्या पण करायची, काही कविता पण करायची. आणि मग एक दिवस झालं असं की शेवगाव तालुक्यामध्ये आमच्याकडे दरवर्षी गणपती उत्सवाच्या वेळेस रांगोळी स्पर्धा आणि काव्यवाचन स्पर्धा, रांगोळी, कथाकथन, खूप साऱ्या मेहंदी स्पर्धा, खूप साऱ्या स्पर्धा होत असत. आणि मी प्रत्येक स्पर्धेत आणि प्रत्येक मंडळामध्ये भाग घेत असत. उलट शेवटी कधी बऱ्याच वर्षी तर असं व्हायचं की शेवटच्या दिवशी, गणपती विसर्जनाच्या दिवशी आमच्याकडे बक्षीस समारंभ असायचा. आठवडाभरामध्ये जितक्या काही ठिकाणी कविता वाचन, कथाकथन, रांगोळी स्पर्धा होत असत, कुठे निबंध स्पर्धा असत, कुठे चित्रकला असत, तर त्याचं सगळ्यांचं नेमकं बक्षीस समारंभ शेवटच्या दिवशी येत. आणि माझं असं व्हायचं की मी सगळ्या मंडळांमध्ये जाऊन भाग घ्यायची. तर सगळ्यांचं बक्षीस समारंभ एकाच दिवशी असल्यामुळं मला या मंडळाचं बक्षीस घ्यायला जायचं की त्या मंडळाचं बक्षीस घ्यायला जायचं असं होत असत. आणि बऱ्याच वेळा मग कुठेतरी मागे पुढे होऊन जायचं. परंतु मी 3-4 मंडळांचं बक्षीस तर पटकवूनच यायची आणि मला खूप म्हणजे आनंद वाटायचा. मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये तर दाखवणारच आहे मी कोणत्या स्पर्धा जिंकल्या आणि कोणत्या स्पर्धेमध्ये काय बक्षिसं मला त्यावेळेस मिळालेली आहे.
तर मग साधारण 9वीला असेल त्यावेळेस स्पर्धा होती काव्य वाचन, आणि त्या ठिकाणी स्वतः केलेली कविता तुम्हाला वाचन करायची होती त्या ठिकाणी. आणि माझा हा काव्य वाचन स्पर्धेचा पहिला प्रसंग नव्हता. शेवगावमध्ये मी पहिल्यांदाच वाचत होती, परंतु त्याआधी पण मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये काव्य वाचन केलं हे तुम्हाला मी सांगितलंच होतं. आणि घोडेगावला किंवा मॅडमबरोबर इतर ठिकाणी मी जात असत, आणि मॅडमचं बघून 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 मी पण थोडं थोडं काव्य वाचन करायला शिकली होती. तर मग ज्यावेळेस तिथं त्या ठिकाणी आलं की काव्यवाचन स्पर्धा आहे, आणि मला असं वाटलं की आपण स्वतः एखादी छानशी कविता करावी आणि ती कविता आपण त्या ठिकाणी स्टेजवर वाचून दाखवावी. तर मी कवितेत भाग तर घेतला, काव्यवाचन स्पर्धेत भाग तर घेतला, परंतु त्या ठिकाणी खूप छान छान कविता अशा सादर केल्या गेल्या बऱ्याच जणांकडनं. आणि मग माझा कॉन्फिडन्स थोडासा कमी झाला की अरे वा, यांच्यासमोर आपली कविता काहीच नाही आहे असं मला वाटत होतं. परंतु ती कविता मी त्यापूर्वी कुठेच वाचलेली नव्हती. ती जी कविता आहे, कवितेचं नाव आहे माय. माय म्हणजेच आई. तर ती जी आज कविता आहे मी तुम्हाला वाचून दाखवते. तुम्हाला कशी वाटते ते मला सांगा. आणि त्या कवितेचं पुढं काय झालं हे काव्यवाचन झालं, ही मी कविता आत्ता वाचून दाखवल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे. तर चला तर कविता आपण वाचू की काय होती ती कविता जी मी त्या स्पर्धेसाठी वाचली होती, जिचं काव्यवाचन मी केलेलं होतं. कवितेचं नाव आहे माय. माझ्यासाठी, भावंडांसाठी, सर्वांसाठी, माझ्यासाठी, भावंडांसाठी, सर्वांसाठी खूप सहन केलं होती ना. दिवसभर राब राबायची, रात्री डोक्याला हात लावून चिंता करायची. दिवसभर राब राबायची, रात्री डोक्याला हात लावून चिंता करायची. पहाटेच उठायची, जात्यावर दळण दळायची. सूर्यनारायण उगवायचा उशीर की लगेच चूल फुरफुर करायची. सूर्यनारायण उगवायचा उशीर की लगेच चूल फुरफुर करायची. बापाचा असायचा मागं फेरफटका, सुखावा नव्हता जीवाला एक घटका. बाचा असायचा मागं फेरफटका, सुखावा नव्हता जीवाला एक घटका. बा दारू पिऊन आला की माईवर चिडायचा, अन खूप मारायचा, कधीच तिचं सुखदुःख बाप वाटून नाही घ्यायचा. बा दारू पिऊन आला की माईवर चिडायचा, अन खूप मारायचा, कधीच तिचं सुखदुःख बाप वाटून नाही घ्यायचा. स्वतः कष्ट करून आम्हाला पोसायची, स्वतः कष्ट करून आम्हाला पोसायची. बाच्या बिडी काडीची तिला फिकीर असायची, बाच्या बिडी काडीची तिला फिकीर असायची. सर्व सहन करायची, आल्या संकटांना तोंड द्यायची. सर्व सहन करायची, आल्या संकटांना तोंड द्यायची. सासू पण अधूनमधून दुःखाचा पूर पेटवायची. सासू पण अधूनमधून दुःखाचा पूर पेटवायची. तरी माझी माय खूप खूप कष्ट करायची. तरी माझी माय खूप खूप कष्ट करायची. तरी माझी माय खूप खूप कष्ट करायची. मैत्रिणींनो, ही माय जी कविता आहे ती ज्यावेळेस मी काव्यवाचन झालं स्टेजवर, खूपच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सगळ्यांना कविता खूप आवडली. आणि वाटत नव्हतं की 9वीच्या विद्यार्थिनींनी ही कविता लिहिलेली होती, आणि त्या ठिकाणी कॉलेजच्या मुलांनी पण भाग घेतलेला होता. मला वाटतच नव्हतं की माझ्या कवितेचा नंबर वगैरे येईल, परंतु या माझ्या कवितेला पहिला नंबर मिळाला आणि मला फर्स्ट क्रमांकाचं बक्षीस त्या ठिकाणी या कवितेला मिळालं होतं. आणि ही माय कविता नंतर खूप साऱ्या मासिकांमधून पेपरमध्ये छापून आली. नंतर मग शब्दगंध जे होतं सुनील गोसावी सरांचं, त्यामध्ये सुद्धा त्यांनी शब्दगंध कवितेला जागा दिली. तर त्यांचे आज मी मनापासून आभार मानते की त्यांनी त्यावेळेस मला प्रोत्साहन दिलं, म्हणून मी काहीतरी करू शकत होती, म्हणून मी काहीतरी पुढे एक पाऊल टाकत होती आणि पुढे पुढे जात होती. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी काव्यवाचनसुद्धा केलं, कवितासुद्धा केल्या, लेखसुद्धा लिहित होते, छोटे मोठे लेखसुद्धा लिहित होते. एक सहवास म्हणून माझा लेख पण त्यावेळेस छापून आलेला होता, पण तो खूप नंतर आलेला होता. तोपर्यंत मी फक्त छोट्या मोठ्याच कविता करत होती. तर अशा प्रकारे मी काव्यवाचनाचा माझा छंदसुद्धा पुरा केला. आणि त्याच्यानंतर मग बऱ्याच स्पर्धांमध्ये मी काव्यवाचन स्पर्धेला जाऊ लागले, किंवा बऱ्याच काव्यसंमेलनांना मॅडमसोबत जाऊ लागले. आणि मग मॅडमसोबत जात असताना मला त्यांचे अनुभव खूप मिळायचे. त्यांचा जो सगळा ग्रुप होता अतिशय चांगला ग्रुप होता, आणि त्यांच्यातील सगळीच व्यक्ती साहित्यिक आहेत. आज मी कालच सगळ्यांची नावं घेतली, कालच सगळ्यांचे आभार मानलेत. आणि मग त्यांच्यामुळे मी आयुष्यात
कविता लिहू शकले किंवा काहीतरी एखादा छोटा मोठा लेख त्यावेळेस लिहू शकले. मैत्रिणींनो, हा झाला माझ्या काव्य वाचनाचा छंद कसा निर्माण झाला आणि तो कसा पूर्ण झाला त्याच्यासाठीचा हा आजचा एपिसोड होता खास. यानंतरच्या एपिसोडमध्ये आपण बघूया की मी काय काय बक्षिसे मिळवली, कशी कशी बक्षिसे मिळवली आणि ती सगळी मी फोटोसहित आजही एक फाईल करून जपून ठेवलेली आहे. ती सर्वच्या सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मग तिथून पुढे आपला सुरू होणार आहे महाविद्यालयीन जीवनाचा प्रवास. तर या भागात फक्त इतकंच. पुढील भागात बघूया मी कुठली कुठली बक्षिसं मिळवली. तोपर्यंत नमस्कार.